ब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू मोरेदादा आणि आपले सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी त्रिवार वंदन। श्रावण महिन्याचा आजचा शेवटचा कालावधी, या अतिशय पुण्य पावन श्रावण महिन्यात आपण महिनाभर विशेष सेवा गुरु माऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने आपण वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर आपण ती सेवा रुजू केली आणि त्या सेवेचा प्रभाव की एकंदरीत महाराष्ट्रात पर्जन्यमान जे आहे ते खूप चांगलं समाधानकारक, काही ठिकाणी थोडीशी अतिवृष्टी सारख्या काही घटना झाल्या असतील, पण एकंदरीत महाराष्ट्रभरासहित भारतभरात पर्जन्यमान हे जे झालेले आहे ते अतिशय समाधानकारक, धरणं सर्व भरलेले आहे आणि हे सर्व जे काही आध्यात्मिक उपासना उपक्रम ह्या सर्व पुण्यहीमुळं पर्जन्यमान चांगलं येतं। भगवद्गीतेत सांगितलेले अन्नात भवती भूतांनी पर्जन्यात यज्ञ संभवा, यज्ञामुळं सेवेमुळं उपक्रमांमुळं पाऊस चांगला पडतो आणि म्हणून आपल्याला या वेगवेगळ्या उपक्रमात सेवात गुरु माऊली आपल्याकडून त्या करून घेतात आणि त्यामुळं हे सर्व संतुलन टिकून राहण्यासाठी आपल्याला तो पुढच्या पिढ्यांसाठी चांगला एक तो फायदा होतो। म्हणून आपण ह्या वेळोवेळी या सामुदायिक सेवेत आपण सर्वजण सहभागी कायम सर्व सेवेकऱ्यांनी झालं पाहिजे। आज या ठिकाणी या श्रावण महिन्याचं औचित्य साधून आपण या ठिकाणी रानभाज्या तणभाज्या याची माहिती मांडलेली आहे। 2-3 दिवसातच येणाऱ्या मंगळवार हरतालिकेचं व्रत येतं, त्याच्यानंतर ऋषीपंचमी येते। आता या व्रतांच्या संदर्भात आपल्याला बऱ्यापैकी पूजन कसं करायचं याची माहिती आपल्या स्वामी सेवा अंकात दिलेली आहे। पूजनाचं आपण समजून घेतोच, पण त्यामागचं विज्ञान, त्यामागचं पर्यावरणसुद्धा समजून घेतलं पाहिजे। हरतालिका आणि ऋषीपंचमी हे दोन असे व्रत आहे, हे दोन असे विशेष उत्सव आहे की आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात भारतभरात या सर्व उत्सवात सहभागी होतात। सौभाग्य आरोग्य टिकावं या उद्देशाने ह्या सेवा केल्या जातात आणि या व्रतांमध्ये हे सर्व आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी हे असं कोडिंग करून ठेवलेलं आहे। आपण फक्त पूजनपर्यंत पोचलेलो आहे, पण आता त्याच्या पुढं सुद्धा हळूहळू जाऊन की या व्रतांना आपण हरतालिकेला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पत्री वाहतो। आघाड्यापासून तर अशा काही पत्री आहे की ज्या दिवशी फक्त त्या दिवशीच आपण त्या पूजेत आणतो। मग या पत्रींचं काय महत्त्व? पत्री म्हणजे वेगवेगळ्या वनस्पतींचे पानं। दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी ती ऋषींचं एक कृतज्ञता म्हणून आमच्या माता भगिनी ते व्रत सेवा करतात। आता ती सेवा कशी मांडली जाते, मंत्र कोणते म्हटले जातात, हा भाग आपण थोडा बाजूला ठेवू, तो आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे, पण याच्या मागचं कारण मीमांसा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। या हरतालिका आणि ऋषीपंचमी मागं आपल्या रानभाज्या आहे, निसर्गाने वेगवेगळं जे काय आपल्याला पाठवलेला वानोळा आहे हा त्याच्या मागं आहे आणि दिवसेंदिवस हा कमी होत चाललेला आहे। तणनाशकांमुळं आता या भाज्या दिसायला दुर्मिळ झालेल्या आहे। बऱ्याच जणांना त्याचं महत्त्व माहिती नाही। ज्या अर्थी त्या पूजनात आहे त्या अर्थी त्याचा काहीतरी उपयोग आहे। असंच काही सहज आपण पूजेला ठेवणार नाही, कदाचित आपण त्याचा शोधबोध घेतला नसेल, सांगितलं व्हायला सांगितलं, पण त्या निमित्ताने आपण त्या भाज्या, त्या पानं, त्या वनस्पती
त्यांच्या सहवासात जाऊन ते तोडून आणणं, त्या वाहनं, त्यानिमित्ताने ते आपल्या लक्षात राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांना सगळ्यांना कळकळीचं सांगणे, मागच्यासुद्धा मासिक सत्संगात सांगितलं होतं की आपल्या प्रत्येक सेवा केंद्रांवर हा रानभाज्यांचा उत्सव छोट्या प्रमाणात का होईना ठेवणं गरजेचं आहे. आणि आम्ही बऱ्याच ठिकाणचा आढावा, मी स्वतःसुद्धा आढावा घेत आहे की अजून कुठल्या कुठल्या ठिकाणी झालं, कोणाकोणाला याचं गांभीर्य आहे, कोणाकोणाला याचं गांभीर्य नाही. आम्ही याची ती एक यादी तयार केलेली. अजूनही आपल्याला वेळ गेलेली नाही, अजूनही त्या रानभाज्या आपल्याला निसर्गात उपलब्ध आहे. त्याचा कालावधी राहतो, त्या कालावधीपर्यंत येतात, नंतर परत त्या पुढच्या श्रावणात आपल्याला बघायला भेटतील. बऱ्याचशा अशा काही विशेष वनस्पती आहे की त्या एक ठराविक ऋतूमध्ये आपल्याला बघायला भेटतात. मग आपण याचं महत्त्व समजून घेणं, कारण ते आरोग्याच्या दृष्टी खूप महत्त्वाचं आहे. अनेक असाध्य आजार आपल्या घरातले या रानभाज्यांच्या माध्यमातून दूर होतात. खूप मोठा आपला दवाखान्यातला खर्च वाचू शकतो. केमिकल हळूहळू कमी होऊ शकतं. मग ते पिकामध्ये फवारणारं पण आणि जे काय आपण गोळ्या औषधांच्या रूपात जे केमिकल पोटात जातं आहे, अरे आपल्या सर्व सेवेकऱ्यांनी तरी एक लक्षात ठेवलं पाहिजे. आपण ज्यावेळेस एखादी ॲलोपॅथिक गोळी घेतो त्याच्यामध्ये 98% 98% टॅल्कन पावडर राहते, 2% ते औषधाचा अंश राहतो. टॅल्कन पावडर खातो आपण, जे तोंडाला लावायची किंवा जी काही केमिकलयुक्त पावडर. म्हणून ॲलोपॅथिकमुळं आजार एखादा बरा होतो, नवीन भविष्यात 2 आजारांचा जन्म होतो. म्हणून आपल्याला हे हळूहळू कमी कसं करता येईल यासाठी या रानभाज्या आपल्याला सर्वांना फार उपयोगाचं आहे. हे आमच्या नव्या पिढीपर्यंत आपल्या ते पोचवणं आपली जबाबदारी आहे. अन्यथा त्याचे फार दूषण परिणाम आपल्याला दिसतील. एक तर कदाचित काही दिवसांनी त्या भाज्या बघायला भेटणार नाही, फक्त कुठंतरी फोटोमध्ये त्याचं राहील की या भाजी खूप उपयुक्त आहे, पण ती कदाचित बघायला भेटणार नाही. काही दिवसांनी कदाचित असं व्हायला बसलं की त्या भाज्या राहतील, पण ती नेमकी कशी वापरायची त्याचं महत्त्व सांगणारे राहणार नाही. या दोन्ही गोष्टींचं समतोल साधायचा असेल तर आपल्याला अजूनही वेळ गेलेली नाही. एवढ्या 15 दिवसात आपण सर्व जिल्ह्या, तालुक्या, केंद्र प्रतिनिधींनी छोटं मोठं साप्ताहिक केंद्र असो, तुम्ही तुमच्या केंद्राचं नाव लावा. ते केंद्र चालवणारे कोणी तुमचे ज्येष्ठ लोक असतील त्यांचं आशीर्वाद, मार्गदर्शन, प्रेरणास्थान काय म्हणा ते म्हणा. आम्हाला महत्त्वाचं काय आहे, ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते तुम्ही ते क्रेडिट तुम्हाला घ्या, क्रेडिट महत्त्वाचं नाही, ज्ञान महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्या सर्वांना कळकळीचं सांगणे, जेवढे जेवढे जिल्ह्यांचे प्रतिनिधी, खरं या 4थ्या शनिवारी तरी प्रत्येक जिल्ह्यातून जे जिल्ह्यांचे जे प्रतिनिधी असतील, तालुक्यांचे प्रतिनिधी असतील, त्यांनी हजेरी लावणं खूप बंधनकारक आहे. कारण आपल्याला एक आगामी महिन्याभराचा सगळा आढावा घ्यायचा आहे. पण अजूनही ते बरेचसे काही प्रतिनिधी इकडं तिकडं फिरत असतील. त्यांना वाटतं यांचं काय आहे, परत त्यांच्यासमोर बसलं नको एखादा शब्द आपल्यावर यायला, एखादं नको वाक्य आपल्यावर यायला, कदाचित त्याच्यामुळं काही थोडं इकडं तिकडं जरा आळमटळम करत असतील. पण असो, आपल्याला उपक्रम व्यक्तिपरत्वे थांबून ठेवायचे नाही. कोंबडं झाकून ठेवलं म्हणजे काही सूर्य उगवायचा राहत नाही. तसं हे ज्ञान आहे. जरी तुम्ही याच्यात पुढाकार नाही घेतला, कोणी ना कोणी महाराजांचे सेवेकरी पुढे येतील आणि हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला या सेवा केंद्रातून हे सर्व उपक्रम जे जे वेगवेगळ्या उत्सवाच्या निमित्ताने, आता हरतालिकेच्या, ऋषीपंचमीच्या निमित्ताने सर्व केंद्रांनी आपल्या केंद्रात रानभाज्या, कारण हे सगळी ऋषींची कृपा आहे, त्यांनी बऱ्याचशा रानभाज्या त्या ओळखल्या. कोणती भाजी करायची, कशी करायची ते सांगितलं. कोणत्या भाज्या करायच्या नाही, कोणतं गवत विषारी आहे त्याची औषधं तयार होतात. काही गायींसाठी उपयुक्त, गुरांसाठी उपयुक्त आहे, काही माणसांसाठी उपयुक्त आहे, काही पिकांसाठी उपयुक्त आहे. याचं वर्गीकरण, याचं संशोधन आपल्या ऋषीमुनींनी केलं. आणि म्हणून हरतालिकेनंतर
एक कृतज्ञता म्हणून त्या ऋषींचं पूजन आपण केलं जातं। सगळ्यांनी जरा बारकाईने लक्ष घ्या आणि आपल्या येणाऱ्या आता या कालावधीमध्ये प्रत्येक केंद्रावर छोटे खानिका होईना एका टेबलवर आपण रानभाज्यांची माहिती आपण लावावी। त्यातून आमच्या बऱ्याचशा सेवेकरी बंधू भगिनींचं अनेक जणांचे आरोग्य त्याच्यातून बरे होऊ शकतील। आमच्या शेतकऱ्याला त्या तणाचे सुद्धा 2 पैसे चांगले भेटतील, तो तणनाशक मारणार नाही आणि शेतकऱ्यांना पण आणि आपल्याला पण भविष्यात मग आजार होणार नाही हळूहळू हे जर केमिकल कमी झालं तर। म्हणून आपल्या सर्वांना खूप कळकळीने सांगणे की कोणी पुढाकार घेत नसेल तर आपण मुंगी होऊन का होईना हे साखरेसारखं ज्ञान आपल्या केंद्रात आपण पोहोचवायचा प्रयत्न करा। याच्यासाठी तुम्हाला काहीतरी पद पाहिजे, परवानगी पाहिजे, असं काही बंधन नाही। महाराज माऊलींचं अधिष्ठान ठेवून आपण हे उपक्रम सुरू करू शकतात। केंद्र हे उपक्रमासाठी आहे, ते काही जागीरदारीसाठी नाही की अमुक केंद्रात तमुकचा एनओसी असल्याशिवाय तिथं उपक्रम राबवता येत नाही। जे जे उपक्रम आपल्या मार्गातून जाहीर केले जातात त्याच्यासाठी परत विशेष परवाना काढायची गरज नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा। जे जे गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे असं करायचं आहे। आपल्या या मासिक सत्संगात आपला विषय झालेला आहे रानभाज्यांचा, तुम्ही तिथं हे करा आणि तुम्हाला जर तिथं कोणी विरोध केला याची परवानगी काढली आहे का तर त्यांना गोडीत तुम्ही नम्रपूर्वक सांगा की हा उपक्रम सगळ्यांसाठी। आपल्याला तिथं काही आर्थिक देणे घेणे नाही, आपल्याला काही कोणाच्या कंपनीचं प्रमोशन करायचं नाही, आपल्याला निसर्गाचं प्रमोशन करायचं, जनजागृती करायची। म्हणून सर्वांनी लक्षात ठेवायचं येणाऱ्या या कालावधीमध्ये आपण ऋषी पंचमी आणि हरतालिकेच्या 2 दिवस तरी आमच्या माता भगिनींनी सुद्धा या रानभाज्यांची माहिती घ्या। तुम्हाला सर्वात मोठा जो प्रश्न आहे भाजी काय करायची, बऱ्याच वेळा महिलांमध्ये चर्चा राहते। काही प्रवासात सुद्धा आज येता येता म्हणले असतील संध्याकाळी कोणती भाजी करायची। भाज्या म्हणल्या तर बाजारात 2-4 भाज्या सोडल्यात, मेथी पालक सोडली, इतर भाज्यांची महिलांना ओळखच नाही। तांदूळ का काय प्रकारे, घोळू काय प्रकारे, अशा शेकडो भाज्या आहेत की त्या इतक्या सुंदर आणि इतक्या महत्त्वपूर्ण आहे, आरोग्यदायी आहे, पण आपल्याला माहितीच नाही। माहीत असलं तर भेटत नाही। ज्यांच्याकडे तिथं निसर्गात उपलब्ध आहे त्यांनी त्याच्यावर केमिकल टाकून त्या जाळून टाकल्या, मारून टाकल्या। आपल्याला हे थोडं संतुलन चांगलं करण्यासाठी आपण इथं रानभाज्यांचं नियोजन आपण केलेले आणि सर्व सेवेकऱ्यांना आता जे इथं असतील त्यांनी लक्षात घ्या। आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्यांना निरोप द्या। जे काही ऑनलाईन बघत असतील, जिथून बघत असतील त्यांनी पण लक्षात घ्या की हे उपक्रम राबवण्यासाठी कोणाच्याही परवान्याची गरज नाही। आम्ही काही असे कटू अनुभव पण घेतलेले, आता ते आपल्या इथं सांगायला काही हरकत नाही कारण आपण सर्व सेवेकरी आहे आणि आपल्याकडून त्या चुका व्हायला नको। काही एखादा उपक्रम राबवायचा असेल, एखाद्या त्या प्रतिनिधी किंवा त्या जिल्ह्यावाल्याला सांगितलं नाही तर त्यांनी अक्षरशः म्हणजे आम्ही मागच्या महिन्यातच मी स्वतः अनुभव घेतला। विवाहाचा कार्यक्रम होता आणि मग ते त्यांना निरोप नव्हता, त्यांना मानपान नव्हतं, लगेच फोनाफोनी झाल्या। नाही ते कार्यक्रमाला अहो म्हटलं तो मार्गाचा कार्यक्रम आहे, तो काही केंद्राचा नाही, आपल्या सेवा मार्गाचा विवाह संस्कार विभागाचा कार्यक्रम आहे। नाही आम्हाला ते सांगितलं नाही, आम्हाला अमुक केलं नाही। तर मग ते जिल्हा आणि ते विभागांच्या प्रतिनिधींपासून सगळ्यांनी लक्षात घ्या, असं ही जागीरदारी ही अशी योग्य नाही की आम्हाला निरोप नाही म्हणून आम्ही तिथं येणार नाही आणि आम्ही तर नाहीच येणार पण आमच्या संपर्कातले त्यांनासुद्धा त्या कार्यक्रमात जाऊ देणार नाही। हा सर्वात मोठा दोष तुम्हाला लागू शकतो। तर तुम्ही एखादं पारायण कमी झालं चालतं, एखादे छोटे मोठे दोष तुम्ही गायत्री मंत्र किंवा एखादं प्रायचित्त घेऊन निघल, पण हे जे दोष आहे हे दोष निघता लवकर निघणार नाही आणि दोष काय भानगड राहतील ते कुठं नडतात
तर ते तुम्ही कदाचित कल्पना करू शकणार नाही। त्याच्यामुळं समस्त लोकांना, सगळ्या जिल्ह्या आणि तालुक्यावाल्यांना आणि सगळ्यांना सांगणे, सेवा मार्गाचा कुठेही कार्यक्रम असो आपण हजेरी लावली पाहिजे। आम्ही बऱ्याच जिल्ह्यामध्ये, आता मी पुढच्या तर एक जिल्ह्यांचे आणि विभागांचे नावं घेऊन सांगणार आहे, असं आपल्याकडं व्हायला नको की आम्हाला बोलू नाही म्हणून आम्ही मार्गाचा कार्यक्रम आहे। तुम्ही एखाद्याला लग्नात तुम्हाला बोलू नाही, तुम्ही लग्नात नका जाऊ, घरभरणीला नका जाऊ, बोललेलं नाही तर, पण मार्गासाठी आपणही थांबवणं आणि आपले कार्यकर्ते थांबून ठेवणं, हे याला गुरुद्रोह म्हणतात। आणि हा गुरुद्रोहाचं पाप हे याला प्रायचित्त नाही। तुम्ही म्हणाल गायत्री मंत्र घेऊन आपण त्या प्रायचित्त, त्याला प्रायचित्त नाही। त्याच्यामुळं एक वेळ थोडी सेवा आपली कमी झाली चालेल, पण असा बिघाड आपल्याकडून व्हायता कामा नये। म्हणून प्रतिनिधीसहित सगळ्यांनी या गोष्टी गांभीर्यपूर्वक घ्या की उपक्रम कुठल्याही एखाद्या आम्हाला विचारलं नाही म्हणून त्याला प्रतिसाद द्यायचा नाही, आम्ही याला बोलवलं नाही म्हणून किंवा आम्हाला हे सांगितलं नाही म्हणून मग फोनाफोनी करून की नाही त्या कार्यक्रमात आपला येणे, जिथं जिथं दिंडोरी प्रणित केंद्र आहे, आपला उपक्रम आहे, न बोलवता मानपान मिळो न मिळो आपण स्वतःहून तिथं हजेरी लावा। खरोखर नुसत्या चांगल्या उपक्रमात हजेरी जरी लावली तरी पुण्याचं काम आहे, लक्षात घ्या। हे खूप बारकावे अध्यात्मातले, आपण काही बऱ्याच अध्यात्मातल्या गोष्टी, बरेचसे मंत्र तंत्र बरेच समजून घेतले, पण हे बारकावे आपण विसरून जातो। एखादा व्यक्ती वाईट कर्म करत असतो आणि त्याला कोणी न टोकता जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तेवढं पाप ते दुर्लक्ष करणाऱ्याला सुद्धा भेटतं। याच्या उलट एखादा चांगला उपक्रम असला आणि आपण त्या उपक्रमाचं साक्षीदार जरी झालं तरी आपल्याला त्याचं पुण्य भेटतं। तर चांगलं साक्षीदार चांगल्या उपक्रमातलं व्हायचं का बघ्याची भूमिका घ्यायची आणि परत आपल्या माथी पाप लावून घ्यायचं ते तुम्ही ठरवा। इथून पुढं निश्चित आम्हाला खात्री आहे की कुठेही आपल्या जिल्ह्यात आपल्याला मान मिळो न मिळो, आपण तिथं स्वामींचा कार्यक्रम आहे म्हणून तिथं आपण हजेरी लावी। स्वामींना आपल्याला नमस्कार करायचा आहे, आपल्याला काही व्यक्तींना नाही। म्हणून आपण सगळ्या जिल्हा तालुक्यातल्यांनी ही खबरदारी व्यवस्थित घ्या। जे आले नसतील त्यांच्यापर्यंत निरोप पोचवा आणि आपल्याला या आगामी कालावधीमध्ये जे आपण उपक्रमांची थोडक्यात आपण चर्चा करणार आहे ते उपक्रम आपल्याला राबवायचे। जेवढं जमेल तेवढा प्रामाणिक प्रयत्न स्वामींचं माऊलींचं अधिष्ठान ठेवून आपल्याला ते प्रामाणिकपणे काम करायचं आहे। त्याला प्रतिसाद किती भेटतोय, कोण आपल्याला विरोध करतोय, कोण आपल्याला सपोर्ट करतोय, याकडे न बघता एक प्रामाणिकपणे, ज्यावेळेस प्रामाणिकपणे काम केलं जातं त्या ठिकाणी परमेश्वर अदृश्य रूपात तिथं हजेरी लावतो। सगळ्यांनी लक्षात घ्या। खूप मोठी गर्दी आहे, मग ती गर्दी बघण्यासाठी देव येत नाही। जिथं तळमळीने प्रामाणिकपणे काम केलं जातं, मग ते 50-100 माणसांमध्ये असो, संख्येवर नाही, तळमळीने परमेश्वराचं अधिष्ठान ठेवून निरपेक्ष भावनेने, काहीतरी पब्लिसिटी व्हावी म्हणून नाही, हे आपलं काहीतरी व्यक्तिगत, निरपेक्ष भावनेने ज्या ठिकाणी कार्य चालतं तिथं निश्चित परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपात तिथं येतोच। हा आत्तापर्यंतचा तुम्ही संतचरित्र तुम्ही अभ्यासा, तुम्ही अनेक याचे उदाहरणे भागवतात आहे, गुरुचरित्रात आहे, हे आपण जरा बारकावीने अभ्यासले पाहिजे। असो आपण या हरतालिकेने ऋषीपंचमीला रानभाज्यांचा आपण एक माहिती पत्री, त्याचं महत्त्व काय, इतर ज्या काही अजून वन औषधी आहे किंवा जे तण आहे, निसर्गाने पाठवलेले अनेक घटक आहे, याची माहिती आपण निश्चित घेण्याचा प्रयत्न करू आणि आरोग्य आपलं अबाधित राहावं, आपल्या पुढच्या पिढ्यांना हे ज्ञानाचा वारसा मिळावा आणि हे सगळं पर्यावरणातलं संतुलन टिकून राहावं, ह्या सगळ्या वन औषधी हा खजिना टिकून राहावा, यासाठी आपण निश्चित सर्वजण या उपक्रमांच्या माध्यमातून आपण प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करू। हे ऋषीमुनींची जे काही वारसा आहे, या ज्ञानाचा वारसा, तो आपण एखादा मंत्र तंत्र एखादा लुप्त झालं तर काही फरक पडणार नाही, पण ह्या वनस्पती त्याचे उपयोग हे जर लुप्त झाले
तर त्याचा फार मोठा फरक पडणार आहे. म्हणून आपण या ऋषीपंचमी आणि हरतालिकेचं औचित्य साधून महाराष्ट्रात सर्व छोट्या मोठ्या केंद्रांवर साप्ताहिक जरी केंद्र असलं, एखादी गुरुवारी केंद्र भरत असलं, त्यांनी खास त्या दिवशी तिथं रानभाज्या लावून गावातल्या सगळ्यांना ते बघण्यासाठी, ती माहिती देण्यासाठी त्याचं नियोजन करावं. आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी तुम्ही नियोजन केलं, तुमचे काय अनुभव आले, काही ज्या वनस्पतींची माहिती, काही लोकांनी त्यांच्याकडे काही माहिती असेल त्यांनी काय माहिती सांगितली, किती लोकांनी माहिती घेतली, किती लोकांनी माहिती आपल्याला अजून त्याच्यात भर टाकली, तर याचं एक सगळी नोंद जर तुम्ही आपल्या त्या पर्यावरण आणि कृषी विभागात जर दिली तर निश्चित ते ज्ञान अजून आपण लोकांपर्यंत पोहोचू. असो, हा रानभाज्या तणभाज्यांचा अतिशय महत्त्वाचा विषय होता की ज्याच्याकडं थोडंसं गांभीर्यपूर्वक बघणं गरजेचं आहे. आज नाही पण उद्या तुम्हाला त्याचे निश्चित तुम्हाला त्याचं महत्त्व पटेल. त्यानंतर या येणाऱ्या भाद्रपदामध्ये गणपती बसतात आणि मागच्या मीटिंगमध्येच गुरुमाऊलींनी सांगितलं होतं की गणपतीचा जन्म माघ महिन्यातला आहे. मग हे उत्सव देशभरात विदेशामध्ये सुद्धा का साजरे केले जातात की या उत्सवांमधून प्रबोधन व्हावं. लोकमान्य टिळकांनी हे उत्सव का सुरू केले? प्रबोधनासाठी. मग आज प्रबोधन चालतं आहे का? आज त्या डीजेच्या कर्कश आवाजामुळं, आज त्या गणपतीच्या समोर चित्रपटातल्या नट्या, चित्रपटातले गाणे, अजून काय काय प्रकार आहे, आणि हे सर्व आपण दिलेल्या देणगीमधून. म्हणून सेवेकऱ्यांनी सुद्धा जे मंडळं असतील त्यांना सांगायचं, 101 काय आम्ही 201 देऊ, पण ते डीजे ते आवाज नको, तुम्ही पारंपरिक वाद्य ठेवा. आणि शास्त्रात असं सांगितलेले कुठलाही गणपती, मग तो देवारातला असो नाही तर पार्थिव तात्पुरता उत्सवाच्या पुरताचं पूजन असो, भरीव पाहिजे, पोकळ नको. मग सेवेकऱ्यांनी तरी आपण एवढं शास्त्राचं पालन करतो, किमान आपण तो मातीचा गणपती, त्यात आमच्या बऱ्याचशा भगिनींनी, कारण गणपती जो सर्वात पहिले जो जन्माला आला तो कोणापासून आला? पार्वती मातोश्रींपासून. मळाचा आला म्हणजे मातीचा आला. मग आमच्या भगिनींनी सुद्धा त्या पार्वती स्वरूपात आमच्या भगिनींनी मातीचा जो तयार केलेला बीज गणपती आहे त्याला प्राधान्य द्या, जेणेकरून पर्यावरणाचं संवर्धन होईल, एक चांगला रोजगार निर्माण होईल, गणपतीचा आशीर्वाद मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं, त्या 10 दिवसात आपल्याला आपल्या सर्व विभाग उपक्रमांचं, बालसंस्कारापासून सगळ्या विभाग उपक्रमांची, 18 विभागांची उपक्रमांची माहिती आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची. कारण सगळेच लोक केंद्रात येत नाही, काही केंद्र शेजारी राहतात पण केंद्रात येते नाही. मग असे लोक मंडळावर जेव्हा जातील त्यावेळेस त्यांच्या कानावर जर पडलं की जवळच्या केंद्रामध्ये बालसंस्कार मोफत आहे, बिना पैशाचं. कारण मुलांना सुधारवण्यासाठी आता काही शहरामध्ये क्लासेस सुरू झालेले की मुलांची चांगली त्यांना ते वळण लागावं म्हणून, आणि त्याचे पैसे घेता पण गॅरंटी कोणी घेत नाही. आपण बिना गॅरंटी, पैसे न घेता पण बिना पैसे घेता 100% गॅरंटी देतो आपल्या मार्गातून, बिना पैसे घेता गॅरंटी 100%. म्हणून आपण हे उपक्रम की आमच्याकडे बालसंस्कार आहे, विवाह संस्कार आहे, पर्यावरणावर काम होतं, आरोग्यावर काम होतं, कायद्याचा सल्ला मोफत भेटतो. आपल्या कायदेशीर सल्लागार विभागाने मागच्या महिन्यात महाराष्ट्रभरातले 150हून अधिक सेवेकरी आणि भाविकांना कायद्याचं इतकं सुंदर मार्गदर्शन केलं. त्यातल्या बऱ्याच जणांनी इतका फायदा झाला, कोर्ट कचेऱ्याचे पैसे वाचले. आणि म्हणून आपल्याकडे सुद्धा कोणी जे वकील असतील ज्यांना महिन्यातून 1 दिवस फक्त वेळ द्यायचा असेल त्यांनी आपल्याला निश्चित इथं नोंद करा. आणि आपण या सर्व सेवा स्वामींचं अधिष्ठान ठेवून जर केल्या तर निश्चित आपल्याला चांगला आशीर्वाद भेटेल. आपल्याला या गणपती मंडळ याच्यामध्ये उत्सवामध्ये आपल्याला आपल्या सर्व विभाग उपक्रमांचं एक जनजागृती जर झाली तर निश्चित केंद्रामध्ये उपस्थिती वाढेल,
लोकांना लक्षात येईल की केंद्रामध्ये काय काय उपक्रम चालतात. कारण बऱ्याच ठिकाणी केंद्रात माईकवर फक्त आरत्यांचे आवाज, म्हणून सेवेकऱ्यांना सुद्धा सांगणे की खूप बाहेर भोंगे लावून आणि नुसता आरतीचा खूप मोठा आवाज करून काम होणार नाही. भोंगे एक वेळ थोडे कमी असले चालेल, अंतःकरणापर्यंत आवाज पोहोचला पाहिजे. असा ओरडून गुरुमाऊली जे सांगतात, खूप सुंदर दुआ सांगतात. मस्जिद में भी मुल्ला पुकारे क्या साहब तेरा बहराए, चिटी के पैरों में घुंघरू बजाए वही अल्लाह सुनता है. तसं आपल्याला त्या परमात्म्यापर्यंत आवाज पोहोचवायचा असेल तर अंतःकरणापासून आपल्याला उपक्रम हे सर्व आपल्याला चार भिंतीपुरतं केंद्रात मर्यादित न राहता बाहेर पडून आपल्याला सगळ्यांपर्यंत ही जर माहिती सांगितली तर खूप मोठा आशीर्वाद आपल्याला उपयोगी पडणार आहे. आपण निश्चित हा आशीर्वाद सर्व गुरुमाऊलींचा आशीर्वाद या मार्गदर्शन या उपक्रमातून आपण सर्वांना तो आपल्याला हे सर्व उपक्रम आपल्याला पुढे आणायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला या गणपती उत्सवामध्ये गणपतीची विशेष सेवा काय असते, गणपती प्रसन्न कधी होतो. बऱ्याच जणांना वाटतं गणपती अथर्व शिष्य म्हणल्यावरच गणपती प्रसन्न होतो. याहून महत्त्वाचं, गणपती आई वडिलांची सेवा केल्यावर सर्वात लवकर प्रसन्न होतो. हे मुलांना सांगा. कारण बऱ्याच वेळा काय होतं, मुलं आता असे स्वार्थी व्हायला लागले. परीक्षा आली का गणपतीच्या मंदिरात लगेच लाईन, आईबापाला फोन करणार नाही, नमस्कार करणार नाही, असं चालणार नाही. तर तुम्ही स्वतः आज सुरुवात करा. आमच्या माता भगिनी सहित सगळ्यांनी, सासू सासरे असतील, वरिष्ठ लोक घरातले असतील, तर यांच्या जोपर्यंत यांचा आशीर्वाद भेटत नाही तोपर्यंत गणपती प्रसन्न होत नाही. आणि गणपती जोपर्यंत प्रसन्न होत नाही तोपर्यंत बाकीचे देवसुद्धा काम करत नाही. म्हणून आपल्याला आपल्या वडीलधाऱ्यांचं पूजनाचं सेवेचं महत्त्व आपण तिथून सुरुवात अध्यात्माला होते, आपण ते सांगितलं पाहिजे. आणि नुसतं सांगून नाही, आपण आचरणात सुद्धा आणलं पाहिजे. तर आपल्याला या गणपती उत्सवात आपल्याला हे सर्व लोकांपर्यंत हे प्रबोधन करायचं आहे. आणि जास्तीत जास्त या उपक्रमामध्ये सेवेकरी सहभागी व्हावे या दृष्टीने आपल्याला हे नियोजन आपल्याला करायचं आहे. या भाद्रपद महिन्यात अतिशय एक सुंदर पावन कालावधी. बऱ्याच जणांना काय वाटतं, भाद्रपद महिना म्हणजे याच्यात मुहूर्तने, पितृपक्षे, अमुक आहे तमुक आहे. पण भाद्रपद महिनासुद्धा अत्यंत पुण्यकारक आहे. गणपती बसतात. एक तर हरतालिका, ऋषीपंचमी, गणपती आणि सर्वात महत्त्वाचं या भाद्रपद महिन्यात भागवत सप्ताह येतो. भाद्रपद शुद्ध नवमी ते भाद्रपद पौर्णिमा, अष्टमी नवमीपासून भाद्रपद या कालावधीमध्ये भागवत सप्ताह. या कालावधीमध्ये परीक्षित राजाला शुक मुनींनी भागवत सांगितलं होतं. याच कालावधीमध्ये गोकर्णाने त्याच्या भावाच्या उद्धारासाठी भागवत सांगितलेले आणि म्हणून हा भागवत सप्ताह आपल्या कॅलेंडरमध्ये दिलेले. म्हणून आपल्याला या कालावधीमध्ये आपल्याला जसं शक्य होईल चिंतन करत शांततेत आपण ते भागवत समजून घ्यायचे. कारण आपण ज्यावेळेस पारायणाला किंवा बऱ्याच वेळा आपल्याला फास्टमध्ये वाचावं लागतं. पण ज्यांना ज्यांना आता शक्य होईल त्यांनी आपण हे भागवत चिंतन आपण या 7 दिवसात जर केलं, अनुभव तुम्ही घेऊन बघा. म्हणून आपण सुद्धा आपल्या कार्यरत सेवेकऱ्यांसाठी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी आपण दिंडोरीला आपल्या कृषी पर्यटनमध्ये भागवत सप्ताह आपण ठेवलेला आहे. वाचन पण आहे, निरूपण पण आहे. ज्या ज्या सेवेकऱ्यांना त्याच्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी नाव नोंदणी करा. प्रवेश फी कुठलीही नाही. तिथं फक्त विभागात कार्यरत सेवेकऱ्यांना जे पहिलं प्राधान्य दिलं जाईल. आपण जेवढे जेवढे कार्यरत सेवेकरी असतील त्यांनी अवश्य या उपक्रमाचा आपण लाभ घ्यावा. या भागवत सप्ताहानंतर ग्रहण येतं. पौर्णिमेला ग्रहणात आपल्याला काय काय सेवा करायची, ग्रहणात सगळे विशेष सेवा करून मंत्र उजळणं, ग्रहणात दान धर्म करणं आणि दुसऱ्या दिवशी कर येते. करीत सर्व इडापिडा निघून जावं त्या संदर्भात काही विशेष
सेवा सूचना, त्यानंतर पितृपक्ष सुरू होतो. पितृपक्ष, या पितृपक्षात आपल्या पितरांना सद्गती मिळण्यासाठी जे काय असतील, जे मृत झालेले आपल्या घरातले नातेवाईक बऱ्याच जणांच्या स्वप्नात येतात, नाग स्वप्नात येतं, पितर स्वप्नात येतं, त्यांची काहीतरी डिमांड असते, काहीतरी इच्छा अपूर्ण असते, काहीतरी नवस, काहीतरी त्यांना सुचवायचं असतं आणि म्हणून ते आपल्याला ते सुचवतात. आणि मग आपल्याला ती सूचना जरी कळाली नाही, पण आपण या काही विशेष सेवा करून, विशेष काही पुण्य आपण करून ते पुण्य आपल्या पितरांना अर्पण केलं तर निश्चित पितरांना, पितृलोकामध्ये चांगली सद्गती प्राप्त होते. म्हणून आपण पितरांची सेवा तर करायचीच, पण जिवंत आईवडिलांची सेवा ही सर्वात महत्त्वाचं आहे. मेल्यानंतर तर कोणी पण त्रास होऊ नये म्हणून कुठंतरी पत्रिका बघितली, मग पत्रिकेत अमुक अमुक स्थानावर अमुक अमुक आहे, मग पितृदोष आहे, अमुक आहे तमुक आहे, कामं होत नाही. मग नंतर पितरांचं मागं लागण्यापेक्षा आपण जिवंतपणे आपल्या आईवडिलांची सेवा, सगळ्यांचे आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जे हयात नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपण काही ना काही वेगवेगळ्या माध्यमातून सेवा, आणि सेवा ही प्रत्येक वेळेस मंत्रातच राहील असं नाही, चांगल्या आचरणातून सुद्धा राहणार आहे. म्हणून आपल्या पितरांना सद्गतीसाठी का होईना तुम्ही प्रत्येक सेवेकऱ्याने किमान 10 वृक्ष, शेतकऱ्यांच्या बांधावर 10 वृक्ष लावा. तुम्हाला सांगतो की एकदम चांगल्या पद्धतीने पितरांना आशीर्वाद भेटेल. आशीर्वाद देताना पितर आपल्याला त्याची कुठेतरी अनुभूती आपल्याला ते जाणवल. म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांना विनंती आहे की मागच्या 2-3 महिन्यापासून सांगू राहिलो की तुम्ही सर्व केंद्रातल्या सेवेकऱ्यांनी आपल्या शेतकऱ्यांच्या शेतावर किमान 10 झाडं पितरांसाठी का होईना आता लावा. पितरांना उद्देशून लावा. निश्चित ते पुण्य, त्या झाडातून होणारे फायदे पितरांना सुद्धा उपयोगी पडतील. आणि आज न उद्या आपल्याला सुद्धा पितर व्हायचं आहे. सगळ्यांनी ती तयारीच ठेवायची. आपल्याला वाटतं आपण फक्त पिंड मांडणार आहे, पण आज कल्पना केलेली का की एखाद्या दिवशी आपलंसुद्धा पिंड मांडणार आहे हे आपल्याला तिकडून दिसेल की नाही. तुम्ही सगळ्यांनी जरा मनाची तयारी ठेवा. या पितृपक्षात आठवायचं आपण ज्यावेळेस पितर होऊ त्यावेळेस आपल्याला पुण्य कमी पडलं तर हे कमी पडलेलं पुण्य तुम्हाला पाहिजे असेल तर निश्चित तुम्ही हे वनस्पती 10 वनस्पती तरी शेतकऱ्याच्या बांधावर लावल्या तर शेतकऱ्याला उद्या त्याचा फायदा झाला तर आपल्याला त्याचा आशीर्वाद भेटेल. पशुपक्षी त्याच्यावर बसले, फळं खाल्ले, कोणी त्या सावलीला बसलं, तो आशीर्वाद भेटला. म्हणून आपण सर्वांनी हे वृक्षरोपणाचं सुद्धा नियोजन, अजूनही आपल्याला 1 महिन्याचा कालावधी आहे, या महिन्याभरात आपण वृक्षरोपण व्यवस्थित करा. पितरांना सद्गती म्हणून करा, एक निसर्गाचं संतुलन म्हणून करा, प्रत्येक वृक्ष लागवायचे वेगवेगळे फायदे म्हणून करा. उद्देश जो असेल तो आपल्याला आशीर्वाद 100% भेटणार आहे. पण आपण निश्चित या महिन्याभरात आपण वृक्ष लागवडीसाठी आपण प्रयत्न करू. आगामी महिन्यात वेगवेगळे कार्यक्रम असतील, त्या कार्यक्रमात आपण सगळ्यांनी तिथं माहिती घ्या. आपल्या प्रत्येक केंद्रात दर महिन्याला एक तरी उपक्रम राबवला वेगवेगळा. एखाद्या वेळेस तुम्ही वधूवर परिचय मेळाव्याचं नियोजन केलं, कारण आता 1-2 महिन्यानंतर तुळशीचा विवाह येईल, त्याच्या आतच आपण वधूवर परिचय मेळावे, कृषीविषयक माहिती, आरोग्यविषयक माहिती, बालसंस्काराचा विशेष उपक्रम, प्रत्येक विभागाचा दर महिन्याला एक छोटा उपक्रम राबवला तर केंद्रात उपस्थिती पुन्हा इतकी चांगल्या पद्धतीने वाढती की लोकांना या सगळ्या उपक्रमांची गरज आहे. म्हणून आपण सोप्या पद्धतीने आपण ते उपक्रम लोकांना पोहोचवण्याचं नियोजन आपण करू आणि चांगल्या पद्धतीने आपण स्वामींचा आशीर्वाद आणि ज्या उद्देशासाठी हे दिंडोरीपर्यंत केंद्र हे केलेले तो उद्देश सफल झाला पाहिजे. केवळ आरती आणि सेवेपुरतं केंद्र मर्यादित न ठेवता या उपक्रमांनी प्रेरित, या उपक्रमांनी ते केंद्र कायम
दर महिन्याला उपक्रमांनी ते केंद्र हे सर्व उपक्रम चालले पाहिजे। मग आपण सर्व सेवेकरी निश्चित त्याच्यासाठी प्रयत्न करू। आपण थोड्या वेळातच गुरुमाऊलींचं इतुगुज आशीर्वाद आपण घेणार आहोत आणि गुरुमाऊली सांगतील ते इतुगुजातले महत्त्वाचे मुद्दे, ग्राम अभियान उपक्रम ते आपण इतुगुज हे आशीर्वाद रूपी राहतं। ते गुरुवचनं आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवून जेवढी श्रद्धा ठेवेल त्याला रिझल्ट मिळेल। म्हणून आपण कुठलीही मनात शंका न ठेवता अतिशय श्रद्धेने आपण गुरुचरित्र सांगितलेले की गुरुच्या वचनावर श्रद्धा ठेवणं किती महत्त्वाचं आहे आणि मनात संशय घेणं हे किती त्रासदायक आहे। हे गुरुचरित्र स्वतः दत्त महाराजांनी अनेक कथांमधून आपल्याला त्याचा बोध आपल्याला केलेला आहे। म्हणून आपण गुरुमाऊलींचं हितगुजात आपण हे सर्व माहिती आपण घेणार आहोत। आपल्याला सर्वांना सूचना केल्याप्रमाणे रानभाज्यांपासून गणपती उत्सवापासून सर्व उपक्रम आपल्याला राबवायचे आहे। प्रत्येक केंद्रापर्यंत कृपया आपण तो संदेश आपण जर पोहोचवला तर ज्ञानयज्ञ जो भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलेला आहे तो ज्ञानयज्ञ आपल्या सर्वांच्या माध्यमातून होईल। आपल्याला पत्रिका हात दाखवण्याची गरज पडणार नाही। या ज्ञानयज्ञातून, या सेवेतून, उपक्रमातून एवढा मोठा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे की आपल्याला परत काही विशेष आटापिटा करायची गरज पडणार नाही। गुरुमाऊलींचं आगमन झालेलं आहे। आपण परमपूज्य गुरुमाऊलींचं व्यासपीठावर आगमन होत आहे। दोन्ही हात उंचावून जयजयकाराने आपण स्वागत करणार आहोत। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय। भारत माता की जय। आदरणीय आबासाहेब, परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी ही सेवा रुजू करताना शेवटच्या 5 मिनिटात गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने गेल्या काही कालावधीत झालेले उपक्रम, गेल्या 2 महिन्यात आपण बांधावरचं वृक्षारोपण आपले सर्व सेवेकरी शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षारोपण आपण करत आहोत आणि या महिन्याभरात सुद्धा आपल्याला तो उपक्रम आपल्याला राबवायचा आहे, तो आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे। त्याचबरोबर या हरतालिका आणि ऋषीपंचमीचं औचित्य साधून आपल्याला रानभाज्या, तणभाज्या याचं प्रबोधन, त्याचे फायदे, त्याची माहिती, त्याचे सर्व केंद्रात त्याची मांडणी प्रत्येक केंद्रावर होईल याचं नियोजन आपल्याला येणाऱ्या या मंगळवार बुधवारमध्ये या हरतालिका आणि ऋषीपंचमीच्या कालावधीत आपल्याला हे नियोजन करायचं आहे। गणपती उत्सवामध्ये महाराष्ट्रभरात अनेक वेगवेगळ्या मंडळांवर जाऊन आपल्या मार्गाचे उपक्रम, जे सामाजिक उपक्रम फार गरजेचे आहे, या उपक्रमांची माहिती आपले सर्व सेवेकरी प्रत्येक मंडळावर जाऊन अतिशय सोप्या पद्धतीत सांगणार आहेत। त्याचबरोबर आगामी आपण विशेष काही भागवत सप्ताहासहित इतरांना सद्गती लाभण्यासाठी विशेष काही उपक्रम गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने आपण सर्वजण करणार आहोत। मी अधिक वेळ न घेता झालेली सेवा महाराज माऊलींच्या चरणी रुजू करून माझे शब्द थांबवतो। श्री स्वामी समर्थ।